ज्यांनी ज्यांनी तुम्हाला फसवलं, ज्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तो प्रत्येक व्यक्ती उद्ध्वस्त होणार. फक्त हा एक उपाय करा आणि मग तुम्ही चमत्कार बघा. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज मी तुमच्यासोबत एक खूप सुंदर उपाय शेअर करणार आहे. जो व्यक्ती तुम्ही उद्ध्वस्त व्हायचे स्वप्न बघताय, म्हणजे तुमचं वाईट करताय, तुमच्या घरामध्ये एखादी चांगली गोष्ट झाली की त्या गोष्टीमागं काही ना काही वाईट करण्याचा तो प्रयत्न करतोय. म्हणजे आपण म्हणतो ना की एक प्रकारे शत्रूचा नाश होण्यासाठीच हा उपाय आहे. सतत घरामध्ये आजारपण असणं, घरामध्ये एखादी चांगली गोष्ट झाली की तिला नजर लागणं, त्याचबरोबर सतत घरामध्ये वादविवाद होणं, या सगळ्या गोष्टींना या म्हणजे या सगळ्या गोष्टींना नजर लागणं. आपण म्हणतो ना की एक प्रकारे घराला नजर लागली किंवा एखाद्या व्यक्तीला नजर लागली तर सतत ते आजारी पडतीये, घरामध्ये सततचे भांडणं होत आहे. त्यावरच आज मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. खूप साधा, सोपा आणि सुंदर उपाय आहे. आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे, तुमच्याकडे पण आहे का कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय ते देखील कमेंट करायला विसरू नका. चला मग उपाय सांगते. एक छोटीशी आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ती आपल्याला 24 तास आपल्या जवळ ठेवायची आहे. आणि त्या पोटलीत काय काय असणार आहे आणि हा उपाय कधी करायचा ते पण मी सांगते. बघा, आता आज आहे सोमवार आणि तुम्हाला मी जो उपाय सांगते तो तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचा आहे किंवा शनिवारी करायचा आहे. शनिवारी केला तरी पण चालेल, किंवा तुम्हाला जर गुरुवारी वेळ असेल तर तुम्ही गुरुवारी देखील करू शकता. त्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते सांगते, ते व्यवस्थित ऐका. साहित्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात पहिले बघा, एक तुमच्या आसपास जो कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाचं पान आपल्याला घ्यायचं आहे. एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, एक पिंपळाचं पान घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला एक आपण म्हणतो ना कोळसा पण घ्यायचा आहे. 3-4 भीमसेनी कापरच्या वड्या घ्यायच्या आहे आणि थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे. परत एकदा सांगते, काळा कापड घ्यायचा आहे, खूप मोठा पीस नाही, अगदी छोटंसं आपल्याला काळं कापड घ्यायचं आहे. एक पिंपळाचं स्वच्छ पान घ्यायचं आहे, एक कोळसा घ्यायचा आहे, भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची आहे. या 5 वस्तू घेऊन आपल्याला हा उपाय करायला बसायचा आहे. तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला, घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. आणि उपाय करायला बसल्यानंतर सगळ्यात पुढे आपल्याला सगळ्यात समोर आपल्या काळं कापड आपल्याला ठेवायचं आहे. त्यावर पिंपळाचं पान ठेवायचं आणि जो कोळसा आपण घेतलेला आहे ना, त्याच कोळशाने त्या पिंपळाच्या पानावर आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. मग शत्रू तुमच्या घरातला असू शकतो, तुमचा मित्रमैत्रिणी असू शकतो, तुमच्या नातेवाईकांमधला, शेजारी पाजारी कोणीही शत्रू असू शकतो. पण आता झालंय काय ताई की आजारी सतत घरात आजारपण येत आहे, आजारी पडतंय, सतत काही ना काही होतंय घरामध्ये, पण आमचा शत्रू कोण हेच आम्हाला माहीत नाहीये, कोणाची नजर लागलीये, कोण आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतंय हे आम्हाला माहीत नाहीये, मग आम्ही कोणाचं नाव लिहावं. अशा वेळेस तुम्ही शत्रू असा शब्द त्यावर त्या पिंपळाच्या पानावर लिहायचा आहे. आणि शत्रूचं नाव माहीत असेल तर अतिउत्तम, त्याचं नाव तुम्हाला त्या पानावर लिहायचं आहे. कापड घेतलं, त्यावर पिंपळाचं पान, त्यावर शत्रूचं नाव लिहिलं, तिथेच आपल्याला तो जो कोळसा आहे ना तो ठेवायचा. तिथे 4 ते 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आणि त्याच्यावर आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे. कापडाचे 4ही कोकणे एकत्र करून छान अशी पोटली बांधून घ्यायची आहे आणि ती पोटली आपल्याला आपल्याजवळ 24 तास ठेवायची आहे. गुरुवारी हा उपाय तुम्ही संध्याकाळी 7ला केला तर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती पोटली आपल्याला आपल्याजवळ ठेवायची. शनिवारी केला तर रविवारी, म्हणजे असं 24 तास तुम्ही शनिवारी करा, गुरुवारी करा, कोणत्याही दिवशी करा, पण 24 तास आपल्याला ती पोटली आपल्या जवळ ठेवायची आहे. 24 तास पोटली जवळ ठेवल्यानंतर 24 तास झाल्यावर काय करायचं, आपल्या घराच्या आता बाहेरच्या बाजूनी दक्षिण बाजूला, बरं का, घराच्या बाहेर दक्षिण बाजूला जायचं. एखादं आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं, त्यावरती पोटली ठेवायची, ती ओपन करायची नाही, तशीच बंद पोटली ठेवायची आणि तिला आपल्याला आग लावून द्यायची आहे, म्हणजे ती पेटवून द्यायची आहे. ते कापड जळेल, त्यातला पिंपळाचं पान जळेल, तो कोळसा पण निघून जाईल, मोहरी जळेल आणि भीमसेनी कापरच्या वड्या पण जळून जातील. सगळं जळून गेल्यानंतर जी काही राख खाली उरेल ती शांत होऊन द्यायची. म्हणजे थंड झाल्यानंतर ती राख तुम्हाला कुठे पण, म्हणजे एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा रस्त्यावर कुठे पण ती तुम्हाला टाकून द्यायची आहे. किंवा आपण म्हणतो कचरा कुंडीमध्ये जिथे खूप कचरा गोळा होतो तिथे तुम्हाला ती राख टाकून द्यायची आहे. खूप साधा सोपा उपाय आहे, तुम्ही एकदा करून बघा. हा उपाय केल्याने 24 तास तर खूप लांब राहिले, पण तुम्हाला अगदी 10-15 मिनिटात अनुभव येईल. कारण हा उपाय अगदी लाल किताबमधला खूप प्रभावी शत्रू विनाशाचा उपाय आहे.
याला एका प्रकारचं वशीकरण उपाय देखील म्हटलं जातं. म्हणजे याने शत्रूचा नाश होणार आहे. कितीही भयंकर, कितीही कठीणातला कठीण तुमचा शत्रू असू द्या, जो कितीही काहीतरी करून तुमचा विनाश व्हावा असं त्याच्या मनात असेल ना, तर तो स्वतः उद्ध्वस्त होईल. हा उपाय केल्याने तुमचं काहीही वाईट होणार नाहीये. पण हा उपाय चांगल्याच कामासाठी करावा. तुमचा कोणीही शत्रू नाहीये, तुम्हाला कोणी त्रास देत नाहीये, किंवा तुम्हाला वाटतंय त्याचं वाईट व्हावं, त्याचं चांगलं होतंय, अशा वेळेस हा उपाय लागू पडणार नाही. तुमचं खरंच तुम्हाला कोणीतरी त्रास देत आहे, तुम्हाला खरंच कोणतरी शत्रू आहे, तर हा उपाय करा. त्यावरच तो उपाय लागू पडणार आहे. फक्त चांगल्या गोष्टीसाठीच उपाय लागू पडेल. चला मग उपाय कसा वाटला नक्कीच सांगा. उपाय सांगून झालेला आहे. आता अगदीच महत्त्वाची इन्फॉर्मेशन देते बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. धनयोग असेल, मनी मॅग्नेट असेल, मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन असेल, अगदी PCOD ब्रेसलेट आहे, वेट लॉसचं ब्रेसलेट आहे. तुम्हाला मी मागं सांगितलं त्याप्रमाणे मी स्वतः वेट लॉसचं ब्रेसलेट वापरते आणि त्याचा अनुभव पण मला आलेला आहे. माझं पण खूप बऱ्यापैकी वेट लॉस झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे रोज वेगवेगळ्या ब्रेसलेटचे अनुभव येत असतात. मग प्रेग्नन्सी ब्रेसलेटमुळे खूप जणांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली आहे. एका कस्टमरच्या लग्नाला 6 वर्ष झाले होते आणि 6 वर्षांनंतर त्यांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. ती आपल्या प्रेग्नन्सी ब्रेसलेटमुळे. पायराइड जे नोकरीसाठी आहे, त्या पायराइड ब्रेसलेटमुळे कितीतरी जणांना पोलीस भरतीमध्ये ते पोलीस झालेले आहे, किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी लागलेली आहे, जी खूप दिवसापासून सर्च करूनही सापडत नव्हती, मनासारखा पॅकेज मिळत नव्हता, ते पायराइड ब्रेसलेटमुळे त्यांना मिळालं आहे. फिरोजा ब्रेसलेट बघा, हा फिरोजा ब्रेसलेटमुळे खूप जणांचे बंद पडत आलेले व्यवसाय पुन्हा चालू झालेले आहे. छोट्या छोट्या व्यवसायामध्ये पण त्यांना छान असे इन्कम मिळत आहे. असे भरपूर वेगवेगळे प्रकारचे ब्रेसलेट आहे आणि प्रत्येक ब्रेसलेटचा फायदा आहे बरं का. असं नाही आहे की फक्त ब्रेसलेट घेत आहे आणि मग काहीच फायदा नाही आहे. आणि तसं जर बघायला गेलं ना, तर हे धनयोग ब्रेसलेट तुम्हाला मी मागं सांगितलं बघा, 10,000 प्लस सेलिंग केलेली आहे. जे मागं आता आपल्याकडे 15,000 प्लस सेलिंग आहे या धनयोग ब्रेसलेटची. आणि त्या 15,000 99.9% लोकांना याचा अनुभव आलेलाच आहे. इतकं प्रभावी हे धनयोग ब्रेसलेट आहे. जर तुम्हालाही तुमच्या समस्येवर कोणतंही योग्य ते क्रिस्टल ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला हवं ते ब्रेसलेट ऑर्डर करू शकता. चला मग तुम्हाला शत्रू विनाशाचा उपाय आणि हे क्रिस्टलची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.